नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आषाढ महिना म्हणलं की घराघरामध्ये बरेचसे तऱ्हेचे पदार्थ म्हणजे गोडाचे पदार्थ केले जातात. परंतु त्यातली त्या सातारा जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा घरामध्ये आषाढामध्ये सजुरी केली जाते. तसे पाहिले तर पारंपरिक पद्धतीमध्ये गुळाची व रायाची सजुरी केली जाते. परंतु आत्ता सध्या चांगल्या प्रतीचे राळे बाजारामध्ये उपलब्ध नसल्यामुळे तांदळाची व गुळाची सजुरी करण्यावर जास्त भर दिला जातो. तर आज आपण अचूक प्रमाणामध्ये एकदम टम्म अशी फुगणारी, मऊसूत व अजिबातही कडक न होणारी तांदूळ व गुळाची सजुरीची रेसिपी पाहणार आहोत. म्हणूनच तर व्हिडिओ अजिबातही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तसेच अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. चला तर मग अजिबातही वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपल्याला सजुरीसाठी सारण तयार करावं लागणार आहे. त्यासाठी इथे मी 1 वाटी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. हे तांदूळ एका पातेल्यामध्ये काढून घेऊया. इथे तुम्ही रेशनच्या तांदळाव्यतिरिक्त इतर कुठलेही इंद्रायणी तांदूळ सोडून कुठलेही तांदूळ वापरले तरीही चालू शकतात. तर हे तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामधील पाणी पूर्णपणे निथळून घेऊन एखाद्या चाळणीमध्ये आपल्याला हे तांदूळ पसरवून ठेवायचे आहेत. 5 ते 10 मिनिटासाठी तरी आपल्याला अशा प्रकारे हे तांदूळ पसरवून ठेवायचे आहेत, जेणेकरून या तांदळामध्ये एक्स्ट्राचं जे काही पाणी असेल ते चाळणीमधून खाली निथळलं जाईल. आता 10 मिनिटानंतर पाणी चांगले निथळलेले आहेत. हे आपल्याला तांदूळ सुकत ठेवायचे आहे. त्यासाठी इथे मी कॉटनचं कापड अंथरलेलं आहे. यावरती तांदूळ पातळ असे अंथरून घेऊया. आपल्याला हे तांदूळ उन्हामध्ये अजिबातही सुकवायचे नाहीत. परंतु जर तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही फॅनच्या हवेखाली सुकवून घेऊ शकता. मला हे तांदूळ सुकण्यासाठी जवळपास 1 ते 1.5 तास लागला. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे थोडासा जास्त वेळ लागलेला आहे. आपल्याला हे तांदूळ एकदम 100% सुकवायचे नाही तर 90% सुकवून घ्यायचे आहे. तर इथे या तांदळाला हात लावल्यानंतर अजिबातही तांदूळ हाताला चिकटत नाहीत. म्हणजे आपले तांदूळ आपल्याला हवे आहे तितक्या प्रमाणामध्ये सुकलेले आहेत. आता आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहे. त्यासाठी इथे मी एक जाडबुडाची कढई गॅसवरती तापत ठेवलेली आहे. एकदम मंद आचेवरती हे तांदूळ चांगले भाजून घेऊया. आपल्याला हे तांदूळ खूप जास्त करपवायचे नाही, तसेच ते कच्चेही ठेवायचे नाहीत. लक्षात असू द्या, इथे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे. कुठेही मोठी किंवा मध्यम ठेवायची नाही. हे तांदूळ एकदम मंद आचेवरती भाजून घेतल्यामुळे सजुरी ही एकदम खमंग खायला लागते. हे तांदूळ खूप जास्त प्रमाणामध्येही भाजून घ्यायचे नाहीत. तांदूळ खूप जास्त प्रमाणामध्ये भाजले गेले तर एकतर सजुरी खाताना कडवट लागू शकते किंवा जो आपण गुळाचा पाक करणार आहोत तो पाक तांदळाची पिठी जास्त शोषून घेणार नाही. त्यामुळे तांदूळ ही अचूक प्रमाणामध्ये भाजणे अत्यंत गरजेचे असते. जवळपास 10 ते 12 मिनिटानंतर इथे आपल्या तांदळाचा हलकासा रंग बदललेला आहे. तसेच तुम्हाला जर समजत नसेल तर एखादा तांदूळ यातला उचलून खाल्ल्यानंतर तो एकदम कुरकुरीत लागत आहेत, म्हणजेच आपले इथे तांदूळ योग्य प्रमाणामध्ये भाजले गेले आहेत असे समजावे. आता हे तांदूळ एखाद्या कापडावरती काढून पूर्णपणे थंड होऊ देण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात. तांदूळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला याचं पीठ तयार करावं लागणार आहे. एकतर तुम्ही हे पीठ मिक्सरमधून बारीक वाटून घेऊ शकता, परंतु सुजीची चाळण असते, म्हणजेच मैदा चाळायची चाळण असते, त्यातून चांगलं चाळून घ्या. परंतु इथे मी हे पीठ आटा चक्कीमधून बारीक असं दळून घेतलेलं आहे. सजुऱ्यांसाठी लागणारे हे पीठ एकदम बारीक असंच असलं पाहिजे, तरच सजुरी छान लागते, तशीच ती चांगली लाटायलाही येते. आपल्याला हे पीठ मोजून घ्यावं लागणार आहे. त्यासाठी इथे मी या 2 वाट्यांमध्ये पीठ घेतलेलं आहे. तर 2 गच्च वाट्या इथे पिठाच्या भरलेल्या आहेत. तांदूळ तुम्ही कितीही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता, परंतु पीठ तर मोजूनच घ्यावं लागणार आहे. तर हे पीठ एका भांड्यामध्ये काढून घेऊया. सातारा जिल्ह्यामध्ये नव्या नवरीची सासरहून किंवा माहेरीहून पाठवणी करताना अशा प्रकारची सजुरी बुत्तीच्या स्वरूपामध्ये दिली जाते. जेवढं तांदळाचं पीठ होतं तेवढाच आपल्याला गुळही लागणार आहे. तर इथे मी 2 वाट्या बारीक चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे. 2 वाट्या तांदळाच्या पिठासाठी 2 वाट्या गूळ हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. याने सजुऱ्या खूप जास्त गोडही होत नाही, तसेच त्या पांचटही लागत नाहीत. आता हा गुळही एका भांड्यामध्ये काढून घेऊया. ज्या वाटीने गूळ घेतलेला होता त्याच वाटीने इथे अर्धी वाटी पाणी या गुळामध्ये घालून घेऊया. खूप जास्तही पाणी यामध्ये आपल्याला वापरायचं नाही. पाणी जर थोडंसं कमी पडलं तर तुम्ही एक्स्ट्राचं पाणी म्हणजे साधं पाणी वापरू शकता. परंतु पाणी जर खूप जास्त झालं तर सजुऱ्या गोड होणार नाहीत. म्हणजेच गुळाचं पाणी जास्त प्रमाणामध्ये शिल्लक राहिलं तर सजुऱ्या गोड होणार नाहीत.
आता हे भांडं उचलून गॅसवरती ठेवून द्यायचं आहे. तसेच चमच्याने एकसारखं ढवळत राहायचं आहे. जोपर्यंत गूळ विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे. त्यानंतर गॅस बंद करून हे गुळाचं पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच गाळणीने गाळून घेऊया. अशा प्रकारे हे गुळाचं पाणी गाळून घेतल्यामुळे एकतर गुळामध्ये जो काही कचरा असेल तो निघून जाईल, तसेच एखाद दुसरा गुळाचा खडा असेल तोही निघून म्हणजे या गाळणीवरती राहील. हे पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे. तर थोड्या पाण्याचा वापर करून या पिठामध्ये हे गुळाचं पाणी मिक्स करून घेऊया. एकसाथ आपल्याला सर्व पाणी ओतायचं नाही, अंदाज घेतच पाणी घालून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपल्याला खूप जास्त पातळ करायचं नाही. एकतर हे मिश्रण थोडंसं घट्टसर झालं तर आपण त्यामध्ये एक्स्ट्रा परत पाणी टाकू शकतो, परंतु पातळ झालं तर सजुऱ्या चांगल्या होणार नाहीत. त्यामुळे थोडं करूनच यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर इतपत घट्टसर असं मी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे मिश्रण जवळपास एका रात्रीसाठी म्हणजे 10 ते 12 तासांसाठी असंच भिजत ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला जर एक्स्ट्राचं पाणी लागलं तर आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहे. इथे मी गुळाचं पाणी शिल्लक ठेवलेलं आहे. सजुरीचं सारण तर तयार झालेलं आहे. आता आपल्याला सजुरीच्या आवरणासाठी कणिक मळून घ्यावी लागणार आहे. त्यासाठी इथे मी एका ताटामध्ये 1 वाटी मैदा व 1 वाटी बारीक रवा, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. आता हे सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मोहन म्हणून ज्या वाटीने आपण मैदा व बारीक रवा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी कडकडीत तेलाचं मोहन यामध्ये घालून घ्यायचं आहे. यामधील निम्मच मोहन मी वापरणार आहे. गरज पडलेल तर अजून एक्स्ट्राचं तेल मी यामध्ये वापरणार आहे. खूप जास्त प्रमाणामध्येही यामध्ये मोहन पडलं तर सजुऱ्या तेलकट होऊ शकतात, तसेच तेलामध्ये टाकल्यानंतर विरघळू शकतात. त्यामुळे अंदाज घेतच आपल्याला यामध्ये तेलाचं मोहनही घालून घ्यायचं आहे. हे टाकलेलं मोहन पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे. चोळल्यानंतर एका गोळा तयार होत आहे. म्हणजेच आपण इथे घातलेलं मोहन परफेक्ट पडलेलं आहे. तर इथे मला पाववाटी मोहन लागलेलं आहे. तर 2 वाट्या रवा व मैद्यासाठी पाववाटी मोहन इथे मी वापरलेलं आहे. आता थोड्या पाण्याचा वापर करून थोडीशी सैलसर अशी कणिक मळून घेऊया. आपल्याला ही कणिकही आपण यामध्ये रवा वापरलेला असल्यामुळे थोडीशी सैलसरच मळून घ्यायची आहे. यामध्ये आपण रव्याचा वापर केलेला असल्यामुळे एकदम दाबून आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. तर इतपत सैलसर इथे मी कणिक मळून घेतलेली आहे. ज्यांना कुणाला आहारामध्ये मैद्याचा वापर करणे आवडत नसेल तर त्यांनी फक्त रव्याच्या सजुऱ्या केल्या तरीही चालू शकतात. त्याही सजुऱ्या एकदम छान तयार होतात. यामध्ये आपण रव्याचा वापर केलेला असल्यामुळे रवा भिजायला थोडा जास्त वेळ लागतो, म्हणून कमीत कमी 2 तास तरी आपल्याला ही कणिक भिजवत ठेवावी लागणार आहे. कणिकेला अजिबातही क्रॅक जाऊ नयेत किंवा ती सुकू नये म्हणून इथे मी एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे. त्यामध्ये ही कणिक घालून घ्यावी. गाठ मारून 2 तासासाठी बाजूला ठेवून देऊया. आता सारण कसं झालं आहे ते चेक करूया. तर इथे या काठी चमच्याच्या मदतीने बघूया तर सारण एकदम घट्टसर असं बनलेलं आहे. आता हे सारण आपल्याला एकदम सैलसर असं करून घ्यावं लागणार आहे व आपल्याला यामध्ये एक्स्ट्राचं गुळाचं पाणी जे उरलेलं होतं तेही वापरावं लागणार आहे. तर यामध्ये एकसाथ सर्व पाणी न ओतता अंदाज घेतच पाणी घालून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे पेढ्यांचं स्ट्रक्चर असतं त्याचप्रमाणे आपल्याला मऊसूत असं हे सारण लागणार आहे. तर हे सारण चांगलं मऊसूत करण्यासाठी इथे मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे व थोड्या पाण्याचा म्हणजेच गुळाच्या पाण्याचा उपयोग करून एकदम छान असं मळून घेत आहे. सजुऱ्यांची अजून जास्त चव वाढवण्यासाठी यामध्ये चिमूटभर मीठ व थोडंसं जायफळ आले खिसायच्या खिसणीने खिसून यामध्ये घालून घेऊया. इथे तुम्ही सुंठ पावडर व वेलची पावडरही वापरू शकता. इथे आपलं हे सारण तयार झालेलं आहे. आता जेव्हा आपण सजुऱ्या करणार आहोत तेव्हा याचे गोळे तयार करून घेऊया. जवळपास 4 ते 5 तासानंतर आपण सजुऱ्या करायला घेतलेल्या आहेत. ही कणिकही छान भिजलेली आहे, परंतु सजुऱ्या एकदम मऊसूत होण्यासाठी तोंडात टाकल्यास विरघळणाऱ्या तयार होण्यासाठी या कणकेचे थोडे तुकडे मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया व 2 ते 3 वेळा मिक्सर चालू बंद करून एकदम वाटून घेऊया. अशा प्रकारे ही कणिक एकदम मऊसूत तयार केल्यामुळे सजुऱ्या एकदम छान तयार होतात, अजिबातही कडक होत नाहीत. तर ही कणिक मिक्सरमधून चांगली फिरवून घेतल्यानंतर परत 5 मिनिट तरी अशी एकसारखी आपटून एकदम मऊसूत अशी बनवायची आहे. तर अशा प्रकारे एकदम मऊसूत अशी कणिक मळून घेतल्यानंतर या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून देऊया. आता सारणाचे गोळे तयार करून घेऊया. इथे हे सारणाचे गोळे खूप जास्त मोठेही करायचे नाहीत व खूप जास्त छोटेही करायचे नाहीत. एकदम लिंबाच्या आकाराचे असतात त्याप्रमाणे करून घ्यायचे आहे. तर तुम्ही ते पाहू शकता. एकदम पेढ्यासारखं या सारणाच्या मिश्रणाला स्ट्रक्चर आलेलं आहे. असेच सारणाचे गोळे आपल्याला हवे आहेत तरच सजुऱ्या छान तयार होतात.
तर इथे जवळपास 25 सारणाचे गोळे तयार झालेले आहेत, म्हणजे आपल्या 25 सजुरे तयार होणार आहेत. तर पाव किलो तांदळामध्ये 25 सजुऱ्या, म्हणजे जर तुम्ही 1 किलो तांदूळ घेतले तर 100 सजुऱ्या तयार होऊ शकतील. आता सजुऱ्या लाटायला घेऊयात. सजुरी लाटण्यासाठी थोड्याशा मैद्याचाही इथे आपल्याला वापर करावा लागणार आहे. तर या कणकेतील थोडासा गोळा, म्हणजे या सारणाच्या गोळ्यापेक्षा थोडासा मोठा गोळा आपल्याला तोडून घ्यायचा आहे व यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. वाटीचा एक आकार या कणकेच्या गोळ्याला देऊन घ्यायचा आहे व यामध्ये सारण भरून एक्स्ट्राची जी कणिक असते ती काढून घ्यायची आहे व याचं तोंड चांगलं दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून सारण म्हणजे अजिबातही सजुरीच्या बाहेर येणार नाही किंवा सजुरी फुटणार नाही. अशा प्रकारे 5 ते 6 सजुऱ्याचे गोळे तयार करून घ्या. एकसाथ आपल्याला गोळेही तयार करून घ्यायचे नाहीत, नाहीतर थोड्या वेळानंतर हे गोळे सुकू शकतात व सजुरी फुटू शकते. त्यामुळे ताजेच गोळे तयार करायचे आहेत व सजुरी लाटून घ्यायची आहे. तर इथे मी फक्त 7 गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता सजुरी लाटून घेऊया. आपल्याला ही सजुरी एकदम मध्यभागी न लाटता कडेकडेने लाटून घ्यायची आहेत. फक्त याचे काठ सडकायचे आहेत. खूप जास्त पातळही करायची नाही, खूप जास्त जाडही ठेवायची नाही. इथे आपण सजुरीसाठी कणिक छान मळलेली आहे, तसे सारणही मस्त तयार झालेलं असल्यामुळे सजुरी लाटायला अजिबातही अवघड जात नाही. मस्त अशी सजुरी तयार झालेली आहे. सारणही अगदी सगळीकडे चांगलं पसरलेलं आहे. अशा प्रकारे इथे आपण थोड्याशा सजुऱ्या लाटून घेऊयात. 5 मिनिटापूर्वीच गॅसवरती मी तेल गरम करत ठेवलेलं होतं. आता हे तेल चांगलं गरम झालेलं आहे, म्हणजे आपल्याला इथे तेल एकदम कडकडीत गरम करायचं नाही, तसेच ते एकदम कोमटही करायचं नाही. तेलामध्ये एक सजुरी सोडून घेऊया. अर्धा मिनिट झाल्यानंतर सजुरी उलटवून घेऊया. सजुरी उलटवायची आपल्याला अजिबातही गडबड करायची नाही. मध्यम आचेवरती सजुऱ्या तळून घेऊया. एकदम लो फ्लेमवरती सजुऱ्या तळल्या तर सजुऱ्या तेलकट होऊ शकतात, तसेच हाय फ्लेमवरती तळल्या तर त्या कच्च्या राहू शकतात, तसेच त्या खुसखुशीतही होणार नाहीत. अशा प्रकारे राहिलेल्या सर्व सजुऱ्या तळून घेऊया. तर तुम्ही ते पाहू शकता, एकदम मस्त अशा आपल्या सजुऱ्या तयार झालेल्या आहेत. एकही सजुरी अजिबातही तेलामध्ये सोडल्यानंतर विरघळलेली नाही किंवा ती फुटलेलीही नाही. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सजुऱ्या केल्या तर जरी तुम्ही पहिल्या वेळेस करणार असाल तरीही अजिबातही चुकणार नाहीत, अगदी परफेक्ट तयार होतील. तर अशा प्रकारे इथे आपण सर्व सजुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. यातील एक सजुरी मी तुम्हाला इथे तोडून दाखवते. एकदम मस्त अशी आपली सजुरी बनलेली आहे. सारण अगदी शेवटपर्यंत पोचलेलं आहे. अशा प्रकारच्या सजुऱ्या करायला थोडीशी जास्त मेहनत लागते, परंतु त्याचा रिझल्ट एकदम अप्रतिम असतो. ह्या सजुऱ्या खायला इतक्या भन्नाट लागतात की तुम्ही परत या सजुऱ्या करून खाल. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे केलेल्या तांदूळ व गुळाच्या सजुऱ्या नक्की करून बघा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा. तसेच जाता आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.